मंडळी येणं भागच होतं मला, कारण हर हर महादेव, हर हर महादेव. अरे मुनिवर, आपण इथे प्रणाम स्वीकारा. हैष्यमान भव. नंदी, तू आणि इथे पृथ्वीतलावर? माझ्या प्रभूंच्या आणि मातेच्या विवाहाची गोष्ट या पृथ्वी तलावरील भक्तांना कथन करण्यासाठी आलोय. तू देखील? म्हणजे अरे म्हणजे मी देखील त्याच कार्य हेतून इथे आलो आहे. हा निव्वळ योगायोग म्हणायचा मुनिवर्य. नक्कीच. मग चल, आपण दोघेही मिळून शिवपार्वतीच्या विवाहाची गोष्ट सर्व भक्तांना सांगूया. चला. हर हर महादेव. करेन, त्यांना मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करेन. ते माझ्याकडे येत नाहीत म्हणून काय झालं? मी त्यांच्याकडे जाईन. तो मार्ग खडतर आहे, मला ठाऊक आहे, पण तो पार करून मला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. आणि सांब सदाशिवा, मला सर्व आठवलं. तुम्ही माझ्यावर निस्सीम आणि निर्मळ प्रेम केलं, पण मी मात्र शंका कुशंका आणि वडिलांच्या प्रेमानं आंधळी झाले होते. तुमच्या प्रेमाला मी ओळखा या पार्वती रूपात जन्म घेतला, केवळ तुमचं प्रेम पुन्हा प्राप्त करण्यासाठी. डोळे उघडा ना महादेव, तुमची पार्वती तुमच्या समोर आहे. हा पहा रुद्राक्ष, ज्याला साक्षी मानलं नव्हते. नारायण नारायण. मग पार्वतीच्या साह्याला आला कामदेव. त्याने आपल्या मदन बाणाने शिवाची समाधी अवस्था भंग तर केली. बहून आपल्या तिसऱ्या नेत्राने कामदेवास भस्म केले. पार्वतीकडे न पाहताच महादेव तिथून निघून जाऊ लागताच विचलित झालेली पार्वती त्यांना साथ घालते. स्वामी, तुमची पार्वती तुमच्या समोर असतानाही तुम्ही माझ्याकडे न पाहताच असे कसे जाऊ शकता? मी वैरागी आहे पार्वती. तू सती रूपातून पार्वती रूपात आलीस, परंतु विकारयुक्त या शरीरास शुद्ध करण्यासाठी तुला घोर तपश्चर्या करावी लागेल. पण हा मार्ग सोपा नाही, अत्यंत कठीण आहे. या मार्गात पावलोपावली तुला अडचणी येतील. आणि ही शिवलिंग तयार करायची आणि ते शिवलिंग गुप्त व्हायचं. आणि मग मातेच्या मदतीस आले तिचे बंधू श्री विष्णू नारायण. नारायण ना. हे शिवलिंग गुप्त कसं झालं? हरकत नाही, मी पुन्हा शिवलिंग तयार करेन. ओम नमः शिवाय. ताई, थोडे पाणी मिळेल का? हो. तू शिवलिंग तयार करीत आहेस ना पूजेसाठी? हो, पण ते पूर्ण होत नाही. एक सांगू, मला एक वरदान आहे की मी तयार केलेलं शिवलिंग भंग होत नाही, ते पूर्णच होतं. पण ही साधना माझी आहे, त्यात तुमची मदत मी कशी घेऊ? शिवलिंग तूच तयार करायचंयस ताई. मी केवळ त्यास हात लावेन म्हणजे ते पूर्ण होईल. ठीक आहे. हे पहा, झाले पूर्ण शिवलिंग. आता
आता तू तुझी साधना निश्चिंत होऊन पूर्ण कर. आणि हो, एक सांगायचंच राहील, तुझ्या विवाहाचा मुहूर्त भाऊ म्हणून मीच करणार आहे. तुझी साधना पूर्ण हो. ऋषीवर, मी आपली अत्यंत आभारी आहे. टप्पा तुझ्या सोबत मीही पार केला आहे. मला ठाऊक आहे महादेवा, माझ्यासोबत तुम्ही सुद्धा परीक्षा दिली आहे. पार्वती, मी या क्षणी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतो. ते सर्व ठीक आहे, पण जोपर्यंत माझ्या आई आणि वडिलांची सहमती येत नाही तोपर्यंत आपला विवाह होऊच शकत नाही. मग काय, मुलाकडून विवाहाचा प्रस्ताव माझ्या घरी यायलाच हवा. असंही असतं. असंच असतं. ही रीत आहे आणि ती पाळावी लागेल. ठीक आहे, मी सप्तर्षींना पाठवतो तुझ्या आई वडिलांकडे.
अरे वा, माझ्या आईला एक रूपवान वर हवा आहे माझ्यासाठी. पण पार्वती, मी तर असाच राहतो इथे कैलासावर आणि सर्वत्र. आणि तू देखील याच रूपावर प्रेम केलेस ना? मी तर तुमच्या प्रत्येक रूपावर प्रेम केलं, पण या प्रसंगी तुम्ही माझ्यासाठी आपला विवाह होईपर्यंत एका रूपवान वराचा वेश परिधान नाही करणार का? अवश्य पार्वती, जशी तुझी इच्छा.